नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 7वीमध्ये आपण प्रकरण 4 कोण आणि कोणांच्या जोड्या याचा आपण हा प्रकरण इथे बघणार आहोत. तर मुलांनो याचा आता आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आपण याच्यावर आधारित काही मुलांनो अजून उदाहरण बघूया. उदाहरणावरून आपल्याला अजून स्पष्ट होईल मुलांनो. तर आता पण बघा मुलांनो, इथे प्रश्न काय आहे आपल्याला एकदा बघूया. खाली काही कोणांची मापे दिली आहेत आणि त्यांच्या कोटी कोणांची माप आपल्याला काढायची आहे. तर कोणाची माप आपल्याला किती दिलेली आहे? 55 अंश दिलेली आहे. तर बघा, समजा हा कोण आहे पी क्यू आर. आता याच्यात एका कोणाचं माप जे आहे ते दिलेलं आहे 55 अंश आणि ह्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर बघा, या ज्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे म्हणजे त्याच्या कोटी कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे, 50च्या कोटी कोणाचं माप. तर हे 50 आहे, तर याचं माप आपण समजा y पकडलं आहे. काय पकडलं आहे? y पकडलेला आहे. समजा आपण समजूया की याचं माप आपल्याला काढायचं आहे, त्याला आपण y मानू. म्हणून आपण लिहूया की समजा दिलेल्या, समजा मुलांनो इथे आपण म्हणूया की दिलेल्या कोणाचे कोटी कोण y मानू. आपण काय मानलेलं आहे? त्याला y मानू. तर बघा, y मानायचं आहे तर आपण आपल्याला माहितच आहे की परस्पर कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती येते मुलांना? सांगा. व्हेरी गुड, 90 येते. म्हणून आपण लिहूया की y अधिक 55 अंश. कारण एक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे, त्याच्या कोटी कोणाचं माप आपण y पकडलेलं आहे आणि 55 हे एका कोणाचं माप दिलेलं आहे. आणि बरोबर किती लिहूया मुलांनो? 90 अंश. व्हेरी गुड. मग आपण इथे काय करूया? y बरोबर 90 अंश हे धन आहे, तिकडे जातील तर ऋण होईल 55 अंश. मग सांगा मुलांनो, 90 मधून आता 55 गेले तर किती राहणार आहेत? शून्यामधून 5 जातात का? नाही मुलांनो. म्हणून आपण काय करूया, इथून हातचा जो 1 आहे इकडे घेऊया, म्हणजे इथे 10 होतील. 10तून 5 गेल्यावर 5 राहतील आणि 8तून 5 गेल्यावर 3 राहणार आहे. म्हणजेच इथे y बरोबर किती आलेलं आहे मुलांनो? 35 अंश आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्याची जी किंमत आहे y ची, इथे किती मुलांनो? 35 अंश आली असती. लक्षात ठेवा. आणि ह्या दोघांची पण आपण बेरीज केली की कोण बघा, माप कोण PQS अधिक माप कोण SQR बरोबर किती येईल मुलांनो? तर PQS चं माप आपण किती? 35 अंश काढलेलं आहे, अधिक SQR चं आपल्याला दिलं होतं 55 अंश आणि ह्या दोघांची बेरीज केली तर किती आली आहे? 90 अंश आलेली आहे. म्हणून इथे आपण म्हणू शकतो की कोण PQS आणि कोण SQR हे परस्पर कोटीकोण आहेत. तर बघू मुलांनो, आपण आपलं उत्तर बरोबर आहे का बघूया. दिलेल्या कोणांच्या कोटी कोणांचे माप इथे x मानलेलं आहे. मग 55 मध्ये x बरोबर 90 अंश आलेला आहे. मग x बरोबर 90 वजा 55 म्हणजेच x बरोबर किती आलेला आहे? 35 अंश आलेला आहे. म्हणजे 55 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप किती आहे? 35 अंश आहे. आता बघा, अजून एक दुसऱ्या प्रकारचं उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न आपण वाचूया मुलांनो. y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटीकोण आहेत, तर प्रत्येक कोणांचे माप इथे काढायचे. बघा, आतापर्यंत आपल्याला एका कोणाचं माप दिलं होतं आणि त्याच्या कोटी कोणाचं माप आपल्याला काढायचं होतं. पण इथे यांनी बघा, एकमेकांचे कोटीकोण आहे म्हणून आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक कोणाचे माप आपल्याला काढायचे आहेत. दोन्ही कोणांची मापे दिलेली आहेत आणि प्रत्येक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला माहित आहे नियमानुसार की कोटी कोणांमध्ये
कोणांच्या मापांची जी बेरीज असते, दोन कोणांच्या मापांची बेरीज ती 90 अंश असते. अधिक y अधिक 30 अंश बरोबर यांची बेरीज किती येते मुलांनो? 90 अंश येते. मग याला आपण बघा सोडवूया. y वजा 20 अंश अधिक y अधिक 30 अंश बरोबर 90 अंश. मग इथे बघा मुलांनो, y आणि y यांची बेरीज होईल. y अधिक y 2y होईल. आणि बघा 30 मधून 20 गेल्यावर काय उरणार आहे? 30 वजा 20 म्हणजेच 10 अंश बरोबर इथे मुलांनो काय राहील? 90 अंश शिल्लक राहील. बघा हे सारखे आहेत, y म्हणून यांची बेरीज झालेली आहे. आणि इथे बघा ऋण 20 अधिक धन 30 म्हणजेच काय होईल मुलांनो? आपण अभ्यासला आहे धन 10 होणार आहे. मग यांना आपण काय केलं? 2y बरोबर 90 अंश. इथे धन 10 आहे आणि त्या बाजूला जाईल तर ऋण 10 होणार आहे. म्हणजेच 2y बरोबर किती होईल मुलांनो? 80 होणार आहे. 90 मधून 10 गेल्यावर 80 शिल्लक राहणार आहे. आता बघा याला आपल्याला सोडवायचं आहे मुलांनो. 2y म्हणजेच y बरोबर किती होईल मुलांनो? 80 अंश डिवायडेड बाय 2. y बरोबर किती होईल? म्हणून इथे y बरोबर 80/2 होईल. मग याला आपण बघा 80/2 ला केलं तर 80 ला 2 ने भागल्यावर किती उत्तर येईल मुलांनो? अगदी सोपी आहे, 40 अंश. म्हणजेच इथे y ची किंमत किती आली आहे मुलांनो? 40 आलेली आहे. y बरोबर 40 अंश हे उत्तर आपलं आलेलं आहे. पण आपल्याला इथे काय आहे मुलांनो? आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. आता पहिला कोणाचं माप किती दिलेलं होतं मुलांनो? बघा इथे पहिल्या कोणाचं माप दिलंय y वजा 20 अंश. तर आपण इथे y च्या जागी काय ठेवूया मुलांनो? y ची जी किंमत आलेली आहे 40 ती ठेवूया. काय आली आहे मुलांनो y ची किंमत? अगदी बरोबर 40 आलेली आहे. म्हणून y च्या जागी आपण 40 अंश वजा 20 अंश किती होईल मुलांनो? 20 अंश. आणि दुसऱ्या कोणाचं माप किती होतं मुलांनो? y अधिक 30. दुसऱ्या कोणाचं माप आहे y अधिक 30 अंश. तर बघा मुलांनी इथे y अधिक 30 अंश आहे. y च्या जागी आपण 40 हे किंमत ठेवूया अधिक 30 अंश. आणि बघा 40 अधिक 30 किती होईल मुलांनो? 70 अंश. म्हणजेच आपल्याला ह्या दोन्ही कोणांचे जे माप आहे ते किती आलेलं आहे? एका कोणाचं माप 20 अंश आलेलं आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप किती आलेलं आहे मुलांनो? 70 अंश आलेला आहे. आणि बघा दोघांची पण आपण कोणांची बेरीज केली 20 अधिक 70 बरोबर 90 अंश आहे. म्हणजे ते एकमेकांचे कोटी कोण आहेत. तर आपलं उत्तर आता बरोबर आहे का बघूया मुलांनो. बघा इथे पण आपल्याला आपण जसं सोडवलं तसंच इथे बघा आता केलेला आहे. बघूया आपण. प्रश्न जो होता y वजा 20 अंश. बघा y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे कोटिकोण दिलेले आहेत. म्हणजेच यांची बेरीज किती लिहिलेली राहील मुलांना? आता ते परस्पराचे कोटिकोण आहे म्हणजे बेरीज 90 अंश. म्हणून यांची बेरीज 90 अंश लिहिलेली आहे. मग यांना आपण ह्या कंसांना ओपन केलं, सोडवलं. तर याला सोडवल्यावर बघा y वजा 20 अंश अधिक y अधिक 30 अंश बरोबर 90 अंश. म्हणजेच y अधिक y 2y होईल मुलांनो. आणि 30 मधून 20 गेल्यावर 10 शिल्लक राहतील. म्हणजेच 2y बरोबर 90 मधून 10 गेल्यावर इथे 80 राहणार आहे. म्हणजेच y बरोबर किती होईल मुलांनो? 80/2. म्हणजेच y बरोबर 40 येणार आहे. कारण 80 ने 2 ला भागल्यावर 40 उत्तर येईल. म्हणजेच बघा y बरोबर 40 आली. परंतु आपल्याला काय होतं मुलांनो? इथे प्रत्येक कोणांचं माप दिलेलं होतं त्याच्यात काढायचं आहे. म्हणून आपण बघा प्रत्येक कोणांचं माप, तर पहिल्या कोणाचं माप आपल्याला इथे दिलं होतं y वजा 20 अंश. म्हणून y च्या जागी आपण इथे 40 लिहिलं मुलांनो. 40 अंश मधून 20 अंश गेल्यावर 20 अंश शिल्लक राहिलेला आहे. परत दुसऱ्या कोणाचं माप काय होतं मुलांनो? y अधिक 30 अंश. म्हणून इथे सुद्धा आपण y ची किंमत लिहिलेली आहे. किती आली आहे मुलांनो y ची किंमत? y ची किंमत 40 आहे. म्हणून 40 अधिक 30 बरोबर 70. तर अशा प्रकारे मुलांनो याचं उत्तर आपलं आलेलं आहे की प्रत्येक कोणांचे माप किती आले? 20 अंश आणि 70 अंश आलेला आहे.
तर मुलांनो आता आपण पूरक कोण बघूया. बघा आपण कोटिकोण म्हणजे काय आहे ते बघितलेलं आहे. आता आपण इथे पूरक कोण म्हणजे काय होते, पूरक कोणालाच काय म्हणतात मुलांनो, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. तर बघा पूरक कोण म्हणजे काय होतो की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात. तर बघा मुलांनो इथे आपल्याला कोण दिलेला आहे. बघा ह्या दिलेल्या आकृतीमध्ये कोण DBC, बघा हा एक कोण आहे DBC आणि एक कोण आहे कोण ABD. तर ह्या दोन कोण एकमेकांचे काय आहेत, पूरक कोण आहेत. कारण ह्या दोन्ही कोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती येते मुलांनो, 180 अंश येते. त्यालाच आपण काय म्हणतो, पूरक कोण म्हणतो. तर मुलांनो आपण आता पूरक कोण म्हणजे काय असते हे बघितलेलं आहे. आणि परस्पर पूरक कोणाचे जे मापांची बेरीज असते ती किती असते मुलांनो, ती 180 अंश असते. तर आता बघा त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरण बघूया मुलांनो, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. तर बघा उदाहरण आहे 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे आपल्याला इथे माप काढायचे आहेत मुलांनो. तर बघा 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे आपल्याला काय काढायचे आहे, तिथे माप काढायचे आहेत. तर आपण इथे समजूया मुलांनो की समजा दिलेल्या कोणाचे, समजा दिलेल्या पूरक कोणाचे माप आपण दिलेल्या पूरक कोणाचे माप काय मानूया मुलांना, सांगा तुम्ही. माप Z मानू आपण. काय मानलेलं आहे त्याला, Z मानू. तर आपल्याला माहित आहे दोन परस्पर पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून आपण काय करूया, आपण इथे Z मानलेला आहे म्हणजे Z अधिक 135 अंश बरोबर किती करूया मुलांना आपण, बरोबर 180 अंश. त्याच्यातून बघा आपल्याला 135 अंश आपल्याला दिलेला आहे आणि याच्या पूरक कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे ते आपण इथे Z अझूम केलेला आहे. म्हणून बघा इथे Z बरोबर किती येईल मुलांनो, 180 अंश. हे धन आहे तिकडे जाईल तर ऋण होईल, वजा 135 अंश. तर बघा मुलांनो आपण 180 मधून 135 गेल्यावर काय शिल्लक राहणार आहे, शून्यातून 5 जातो का मुलांनो, नाही. त्याच्यामुळे आपण काय करूया, इथून इथे उधारी घेऊया आपण आणि इथे याच्याजवळ यांनी एक उधारी दिलं तर याच्याजवळ 8 ने एक तिकडे उधारी दिलं तर 7 राहणार आहे. मग आता बघा हा शून्य वर जाईल आणि 10तून 5 गेल्यावर 5 राहणार आहे. 7 मधून 3 गेल्यावर किती राहणार आहे, 4 राहणार आहे. 1 मधून 1 गेल्यावर 0. म्हणजे बघा 45 हे उत्तर येणार आहे. म्हणजे Z बरोबर किती येणार आहे, 45 अंश. म्हणजे आपण म्हणू शकतो की 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप 45 अंश राहील. काय राहील मुलांनो, 180 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप 45 अंश राहील. म्हणजे बघा समजा आपल्याला हा कोन दिलेला होता मुलांनो, तर इथे बघा समजा हा आपल्याला कोन दिलेला आहे ABCD. तर इथे बघा याचं जे माप आहे 135 अंश आहे आणि ह्या कोणाचं माप किती राहील मुलांनो, 45 अंश राहील. म्हणजेच ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती येईल, 180 अंश येईल. तर समजलं मुलांनो तुम्हाला आपण कसं काढलेलं आहे हे. बघूया मुलांनो आता याचं अजून स्पष्टीकरण. बघा पूरक कोणांचे माप इथे P मानलेलं आहे आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. म्हणून 135 अंश अधिक P बरोबर 180. म्हणजेच P बरोबर 180 वजा 135 केल्यावर P बरोबर 45 अंश आलेला आहे. म्हणजेच 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप 45 अंश आहे. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे इथे मुलांनो, 45 अंश.
आता बघा अजून दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. ह्याच्यात बघा की उदाहरण a अधिक 30 अंश व 2a अंश हे एकमेकांचे पूरक कोण आहेत, तर प्रत्येक कोणांचे माप किती हे आपल्याला काढायचं आहे. बघा इथे आपल्याला दोन कोण दिलेले आहेत आणि ते परस्परांचे काय आहेत, पूरक कोण आहेत. तर प्रत्येक कोणाचे आपल्याला इथे माप काढायचे आहे. तर आपल्याला माहीतच आहे मुलांनो, कसं काढूया आपण, असं आपण लिहायचं की पूरक कोण, परस्पर पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. म्हणून आपण a अधिक 30a अधिक 2a बरोबर 180 अंश. तर याला आपण सॉल्व करूया मुलांनो. म्हणजेच a अधिक 30 अंश अधिक 2a बरोबर 180 अंश येणार आहे. मग आता बघा a अधिक 2a किती होईल मुलांनो, 3a होणार आहे. अधिक 30 अंश बरोबर 180 अंश. मग आपण काय करूया, हे जे धन 30 आहे ते त्या बाजूला जाईल, तर काय होईल मुलांनो, ऋण 30 होणार आहे. म्हणून आपण लिहूया 3a बरोबर 180 अंश वजा 30 अंश. मग 3a बरोबर काय होईल मुलांनो, 180 मधून 30 गेल्यावर किती राहतील, व्हेरी गुड, 150 अंश राहणार आहे. मग आपण याला कसं लिहूया मुलांनो, a बरोबर किती येईल, 150 अंश छेदामध्ये 3, कारण याला आपल्याला 3 ने भागावं लागेल. तर किती येईल, 3 ने भागल्यावर आपलं उत्तर येणार आहे 50 अंश. म्हणजेच a ची किंमत किती आली मुलांनो, 50 अंश आलेली आहे. a बरोबर 50 अंश. आता सांगा मुलांनो काय करूया आपण. तर इथे आपल्याला प्रत्येक कोणाचे माप काढायचे आहे. तर पहिला कोण किती दिलेला आहे मुलांनो सांगा, a अधिक 30 अंश. तर याला आपण कसं करूया मुलांनो, आपण इथे काय करूया, a च्या जागी किती किंमत लिहूया, a ची किंमत किती आलेली आहे, 50 आलेली आहे. म्हणून a च्या जागी आपण 50 अंश लिहूया. अधिक 30 अंश बरोबर किती होतील मुलांनो, 50 अधिक 30 80 अंश. आणि दुसरं कोण किती दिलेलं आहे मुलांनो, 2a दिलेला आहे. म्हणून इथे बघा दुसरं कोण दिलेलं आहे 2a अंश. तर बघा इथे 2 गुणिला a ची किंमत किती आहे, a ची किंमत इथे 50 अंश आहे. म्हणून इथे 50 अंश लिहूया. आणि 50 दुने किती होतील मुलांनो, 100. 50 दुने इथे 100 झालेला आहे. म्हणजेच बघा पहिल्या कोणाचं माप 80 अंश आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप 100 अंश आहे. आणि बघा दोन्ही कोण हे काय आहेत, परस्परांचे पूरक कोण आहेत, कारण ह्या दोन्ही कोणांची बेरीज केली 80 अधिक 100 बरोबर 180 आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर कसं आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. तर बघूया आपण हे अजून याचं स्पष्टीकरण. बघा इथे दोनही कोणांच्या मापांची बेरीज, दोन्ही कोण पूरक कोण आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती येईल, 180 येईल. म्हणून a अधिक 30a अधिक 2a बरोबर 180 आलेला आहे. मग 3a बरोबर 180 वजा 30, 3a बरोबर 150. म्हणजेच a बरोबर काय आहे, 50 आलेला आहे. a अधिक 30a, मग आपल्याला बघा 50 आलेला आहे. आता आपल्याला प्रत्येक कोणाच्या मापाची बेरीज पाहिजे. म्हणून आपण पहिलं कोण जे आहे त्या a अधिक 30a, त्याच्यामध्ये आपण a ची किंमत लिहूया 50. 50 अधिक 30 बरोबर किती आलेला आहे मुलांनो, 50 अधिक 30 बरोबर 80 आलेला आहे. दुसरं कोण काय दिलेलं आहे, 2a दिलेला आहे. म्हणजेच 2 गुणिला a ची किंमत इथे 50 लिहूया. 50 दुने 100. म्हणजेच त्या कोणांची मापे 80 अंश व 100 अंश आहेत. तर बघा त्या दोन्ही कोणांची माप किती आहे, 80 अंश आणि 100 अंश आहेत. आता बघा अजून आपल्याला प्रश्न दिलेला आहे. बघूया मुलांनो, जितके जास्त उदाहरण सोडवूया आपलं हे जे आहे अजून स्पष्ट होईल मुलांनो. बघा इथे सुद्धा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहायची आहे. तर बघा इथे पहिलं जे आहे ते 50 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला एक कोण 50 अंश आहे, तर त्याचे पूरक कोण किती आहे ते काढायचं आहे. तर बघा कसं सोडूया मुलांनो. बघा पूरक कोणांचे माप इथे p मानलेलं आहे.
आपल्याला माहित आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180, म्हणजेच P अधिक 50 अंश बरोबर 180 अंश. कारण आपल्याला याचं पूरक कोण काढायचं आहे, तर पूरक कोणाचे माप आपण इथे P अंश घेतलेलं आहे. तर म्हणजेच P बरोबर किती येईल मुलांनो 180 अंश वजा 50 अंश. कारण हे जे P आहे हे हे जे 50 आहे हे धन आहे, त्या बाजूला जाईल तर ऋण 50 होईल मुलांनो. समजत आहे ना? आणि मग बघा P बरोबर किती येईल मुलांनो 180 वजा 50 अंश बरोबर किती होणार आहे बघा मुलांनो. 180 मधून 180 मधून किती मुलांनो 50 गेल्यावर किती शिल्लक राहतील सांगा. किती आले आहे मुलांनो 130 अंश. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या कोणाचं माप 50 अंश आहे त्याच्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो 50 अंश कोणाच्या मापाचे पूरक कोण किती राहील 130 अंश राहील. बघा मुलांनो कसं सोडवलं आहे ते. पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग P अधिक 50 बरोबर 180. मग P बरोबर 180 वजा 50 केलं, 180 मधून 50 वजा होतील तर किती राहतील मुलांनो 130 राहणार आहे. म्हणजे P बरोबर बघा 130 अंश आलेला आहे. आणि शेवटी आपण म्हणू शकतो की 50 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप 130 अंश आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण दुसरं बघूया मुलांना उदाहरण. सांगा तुम्ही सांगत जा तसं आपण सोडवूया. बघा इथे आपल्याला किती दिलेलं आहे कोणाचं माप 120 अंश. व्हेरी गुड. म्हणून आपण आणि आपल्याला काय काढायचंय पूरक कोणाचे माप काढायचे. तर मग आपण काय करूया. समजा P अंश हे पूरक कोणाचे माप मानू. बघा P हे आपण मानलेलं आहे. मग आता काय करूया. दोन परस्पर पूरक कोणांच्या मापांची बेरीज. व्हेरी गुड 180. म्हणजेच काय लिहू मुलांनो P अधिक पहिलं जे कोण दिलेला 120 दिलेला 120 अंश बरोबर 180 अंश. मग आता काय करायचं मुलांनो. व्हेरी गुड. P बरोबर 180 वजा 120 म्हणून P बरोबर 180 अंश वजा 120 अंश करूया. म्हणजेच P बरोबर किती होईल मुलांनो सांगा. 180 मधून 120 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे. शून्यातून 0 गेल्यावर 0. 8 मधून 2 गेल्यावर 6 आणि 1 मधून 1 गेला म्हणजे 0. म्हणजे P बरोबर किती राहणार आहे मुलांनो 60 अंश राहणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 120 अंश कोणाच्या पूरक कोणाचे माप 60 अंश राहील. आणि बघा 120 अधिक 60 केलं तर 180 हे उत्तर येते. बघा पूरक कोणाचे माप इथे P मानलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून इथे 180 अंश लिहिलेले आहे. त्याच्यानंतर 120 अधिक P बरोबर 180 अंश. आणि मग बघा P बरोबर काय होईल 180 अंश वजा 120 अंश. आणि P बरोबर किती येईल मुलांनो 60 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो 120 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप किती राहील 60 आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण बघितलं आहे मुलांनो. आता बघा आपल्याला थोडं वेगळं उदाहरण दिलेलं आहे. इथे बघा कोन A व कोन B परस्परांचे पूरक कोण आहेत. काय आहेत मुलांनो हे परस्परांचे पूरक कोण आहेत. आणि कोन B बरोबर बघा कोन B बरोबर x अधिक 20 अंश तर कोन A किती राहील. तर बघा कोन A किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की कोन A आणि कोन B हे परस्परांचे काय आहेत पूरक कोण आहेत. तर म्हणजेच आपण काय करूया कोन A अधिक माप कोन B हे परस्परांचे पूरक कोण आहेत. म्हणजेच यांच्या मापांची बेरीज किती राहील 180 अंश राहील. पण इथे बघा
त्यांनी बी चं माप दिलेलं आहे आणि ए चं माप आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण माप कोण ए जशाच्या तसं लिहूया आणि माप कोण बी च्या जागी आपण काय किंमत लिहूया मुलांनो, x अधिक 20 अंश बरोबर 180 अंश लिहूया. त्याच्यानंतर बघा मुलांनो, माप कोण ए अधिक x बरोबर किती येईल मुलांनो, 180 वजा 120 अंश येणार आहे. कारण हे बघा धन 20 आहे त्या बाजूला जाईल, सॉरी ऑनली 20 आहे मुलांनो, इथे फक्त 20 आहे. बघा आपण काय केलं मुलांनो, इथे बघा कोण ए आणि कोण बी हे दोन्ही पूरक कोण आहेत. जेव्हा पूरक कोण आहे म्हटलं म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश होईल. पण इथे बघा आपल्याला माप कोण ए काढायचं आहे म्हणून आपण ए जशाच्या तसं लिहिलं. पण कोण बी चं जे माप आहे ते आपल्याला दिलेलं आहे मुलांनो, काय दिलेलं आहे, x अधिक 20 अंश. मग आपण काय केलेलं आहे, कोण ए जे आहे माप त्याचं ते जशाच्या तसं लिहिलं, x अंश जशाच्या तसं लिहिलं आणि हे जे 20 आहेत हे त्या बाजूला जातील. तर 80 मधून 20 गेले तर किती राहणार आहे, 60 राहणार आहे. म्हणजे माप कोण ए अधिक x बरोबर इथे 160 राहील, 160 अंश आलं. म्हणजेच आपण माप कोण ए ला आपण कसं लिहू शकतो मुलांनो, 160 अंश वजा x. बघा आपण असं लिहू शकतो मुलांनो, माप कोण ए बरोबर 160 वजा ए अंश. समजलं का मुलांनो हे कसं केलं. बघा आपल्याला परस्परांचे पूरक कोण इथे दिलेले आहेत. हे दोन कोण काय आहेत, परस्परांचे पूरक कोण आहेत. म्हणून ह्या कोणांच्या मापांची बेरीज आपण इथे लिहिली आहे. त्या कोणांच्या मापांची बेरीज किती होईल मुलांनो, 180 अंश होईल. म्हणून आपण 180 अंश लिहिलेला आहे. मग माप कोण हे आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण जशाच्या तसं लिहिलेलं आहे. आणि बी च्या जागी आपण काय लिहिलं आहे, x अधिक 20 अंश लिहिलेला आहे आणि बरोबर 180 झालेलं होतं. मग बघा मुलांनो हे जे 20 आहे हे त्या बाजूला जाईल तर काय झालं मग, 180 मधून 20 गेल्यावर किती राहिले मुलांनो, इथे 160 बरोबर आहे. म्हणजेच माप कोण ए बरोबर 160 वजा x राहणार आहे. बघा दिलेल्या माहितीवरून कोण ए व कोण बी हे एकमेकांचे पूरक कोण आहेत. म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. मग बघा कोण ए आणि कोण बी बरोबर 180 झालेला आहे. म्हणजे बघा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. कोण ए बरोबर किती आलेला आहे, 160 वजा x आलेला आहे मुलांनो. माप कोण ए बरोबर किती आलेला आहे, 160 वजा x अंश हे ए चं माप आलेलं आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे मुलांनो. म्हणजे बी चं माप x अधिक 20 राहणार आहे, x अधिक 20 आणि जे ए चं माप आहे ते किती आलेलं आहे, 160 वजा x हे याचं माप राहणार आहे. तर पूरक कोणावर आधारित आपण कसे प्रॉब्लेम्स आहेत, कसं कोणाचं माप काढतात, दिलेलं कोण दिलेलं आहे आणि त्याच्या पूरक कोणाचं माप काढायचं आहे तर कसं काढतात हे आपण बघितलेलं आहे.